निवेदन तर मला त्याच्या हातात काही दिसलं नाही. माझी मीटिंग चालू होती आमची 40-50 अधिकाऱ्यांसोबत. आम्ही स्वच्छता अभियानाच्या बाबतीत बैठक घेत होतो. अचानकपणे माझ्या मीटिंग हॉलमध्ये 3-4 लोक घुसून आले. मी कोण तर ते सांगतात की मी 4दा होतो नगरसेवक, 2दा आमदारसाठी उभे होतो. तर मी विचारलं की म्हणजे काय, तुम्ही सांगा ना कशासाठी आले. कारण शेवटी मीटिंग हॉलमध्ये जेव्हा आम्ही बसतो तर आमची अपेक्षा असते की ठीक आहे मीटिंगला आम्ही लोकांना भेटू. आज आमच्याकडे व्हिजिटर डे नाही आहे, तरी मी आज सकाळपासून मी मीटिंग घेत आहे आणि पुन्हा लोकांना भेटतो. पण जेव्हा माझे स्टाफ म्हणतात की सर काही लोक भेटायला आले तर मी नक्कीच मीटिंग सोडूनसुद्धा मी बाहेर येऊन लोकांना भेटतो. आणि असं कोणाला पण वेट करण्याची गरज होत नाही. आज अचानक हा व्यक्ती कसा आला माझ्यासमोर मला काहीच कळलं नाही. थोडासा मला असं वाटलं की तो थोडासा इन्स्पायर्ड आणि मोटिवेटेड होता त्यांचं सगळे बिहेवियर. आणि ते असा म्हणजे अंगावर धावून आले आणि कुठलाही कारण नसताना. शेवटी कसं आहे की जेव्हा आम्ही मीटिंगमध्ये आहोत मला माहितीच नाही ना हा व्यक्ती कोण आहे, कशासाठी आले. जर तुम्हाला काही अर्जंट काम असेल, सामाजिक काही प्रश्न असेल तुमच्याकडे सांगायला पाहिजे की साहेब आमच्या एरियामध्ये पाणी पुरवठ्याचा प्रॉब्लेम आहे किंवा काय जे काही असेल तुम्ही सांगायला पाहिजे ना. तो आतमध्ये घुसून सांगतायत की हे मीटिंग कधीपर्यंत चालणार. मी बोललो की नाही आपला काय अडचण आहे सांगा, म्हणजे आहे आमची मीटिंग चालू आहे पण आपला काय विषय आहे. तो काहीच मला उत्तर न देता उलट म्हणजे थोडासा ज्या ठिकाणी मी बसलो होतो तिथे असं धावून आले की तुम्ही मला ओळखत नाही मी कोण आहे असं तसं. हाच झाला प्रकार. कायदेशीर कारवाई केली जाणार आहे? नक्कीच कायदेशीर कारवाई. आणि त्याच्यामध्ये पोलीसमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखलचे म्हणजे बघतो ऑलरेडी मी CP साहेबांना पण रिक्वेस्ट केला. कारण असा अनुभव माझ्या आयुष्यात कधी झाला नव्हता. तर त्यांचं म्हणणं तुम्ही धमकी दिली, गुंड म्हणाले किंवा त्यांच्या मराठी आणि मराठी. हो, त्याचा मुद्दा असा आहे की ते माझ्याशी वाद घालत होते. हिंदीमध्ये मी बोललो की आप बाहेर चलो. एवढे वर्डला तो धरून की तुम्ही मराठी बोला. अरे बरोबर आहे ना, मी मराठीच बोलतो आणि मराठीमध्ये सकाळपासून मीटिंग घेत होतो. तुम्हाला हिंदीमध्ये बोललो की चलो आप बाहेर चलो. या विषयाच्या बाजूत थोडासा त्यांचा अजून राग वाढला. एवढेच इश्यू आहे. तुम्ही घरात घुसून मारणार असं कुठलाही असा विषय नाही. त्यांनी काय धमक्या दिल्या? ते मला सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्रातून बाहेर काढून देणार. तसंच आहे. अशी तो विषय नाही आहे. याच्यामध्ये आपण प्लीज जाऊ नका. शेवटी आपण याच्यावर विचार करा की तो मीटिंग हॉलमध्ये तो माणूस घुसला कशासाठी. हाच मेन इश्यूज आहे. कसं आहे ना की आम्ही पण व्यक्ती आहोत. आपण कसं आहे की तुमच्यासोबत जर कोणी वाद घालला तुम्ही एक ह्युमन बिईंग म्हणून तुमच्यामध्ये काही रिएक्शन येते. पण मी इथे एकटाच नव्हतो, माझ्यासोबत 40 अधिकारी होते आणि कोण काय केलं हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यामध्ये जाऊन काही उपयोग नाही आहे. शेवटी आमच्यासाठी महापालिकेचा हा मानभंग करणारा हा विषय आहे की आमच्या मीटिंग हॉलमध्ये जेव्हा सगळे सिनियर ऑफिसर्स आहेत तिथे कोणीतरी एक व्यक्ती येऊन म्हणजे गुंडगिरी करतात. हा मला थोडासा दुःख झाला. त्यांचं म्हणणं होतं की आयुक्त कार्यालयाची चोरी झाली, आयुक्तांच्या घरी ज्या निवासस्थानी झाली त्याच्या संदर्भात ते निवेदन देण्यासाठी तुमच्याकडे आले. नाही बघा, एक तर असं आहे की त्यांच्या हातात कुठलाही कागद नव्हता. सर्वात गमतचा विषय हाच आहे. आणि जर असेल तर तुम्हाला सांगायला पाहिजे ना की मी कशासाठी आलो. त्या प्रकरणात आपण काय करणार म्हणजे आपल्या नाही, महापालिका आयुक्तच्या घरी चोरीचा कसा काही इशू नाही आहे. तो विषय बेसिकली कसा आहे, आमच्याकडे जो भंडारमध्ये व्यवस्थापन असते त्याच्या बाबतीत आहे. किती सामान असते, किती आज उपलब्ध आहे. ते पूर्वी जे आयुक्त होते आता मी आलो ते सगळे चेक करू आपण. तो काही असा विषय नाही. गायब झाला नाही. गायब झाल्याचा प्रश्न कसा आहे की त्या ठिकाणी काय काय होता मला माहिती नाही. मी त्या ठिकाणी शिफ्ट झालो, माझ्याकडे भरपूर सामान आहे, मी सामान घेऊन ते गेलो. पण ते काय होता, काय गायब झाला तो विषयासाठी सिटी इंजिनियरकडे आपण सांगितलेलं आहे, ते चौकशी करते. तुमच्या बैठकीमध्ये आत येणं म्हणजे सुरक्षेचा पण प्रश्न आहे. सुरक्षा रक्षक काय करत होते त्यांनी? सुरक्षेचा पण प्रश्न आहे, महापालिकेचे मर्यादाचा प्रश्न आहे. एक जो काही सिनियर ऑफिसर आहे त्यांचा पण प्रेस्टिज असते. लोकशाहीमध्ये प्रचंड विश्वास करणारा आम्ही सगळे आहोत. पण असा जर कोणी आपल्यासोबत वागत असेल तर फार दुर्दैवी गोष्टी आहे. मला सगळ्या गोष्टीवर पाहायचं आहे. त्याच्यावर आयुक्तांचंच जर कार्यालय नीट नसेल किंवा सुरक्षित नसेल तर बाकीच्यांचं काय असेल पण त्यांचा हो ना, नक्कीच चिंतेचा विषय आहे आणि याच्यावर चर्चा आम्हाला करायला पाहिजे. कोणती तक्रार दिली नाहीये पोलिसात किंवा महापालिकेने असं या सगळ्या संदर्भात असंही त्यांचं म्हणणं आहे. कुठल्या विषयामध्ये? नाही, तो बघा, आयुक्तांच्या घरात चोरीला काय गेला नाही गेला हा फार चुकीचा काहीतरी मेसेज सुरू आहे. त्याच्यामध्ये असली कुठलीही माहिती आम्ही जाहीर केली नाही की काय होता काय नाही आहे. तो बेसिकली भंडारचा प्रश्न आहे. हा जो विषय आहे मी तुम्हाला खात्रीपणे सांगतो की तुम्हाला कमिशनरने काही सांगितले नाही, आमच्या सिनियर ऑफिसरने काही सांगितलं. हा कुठून हा विषय गेला आणि कशासाठी गेला ते अजून चौकशी होणं बाकी आहे. काय घडलंच नाही का असं? मी तुम्हाला काय सांगतो की त्या ठिकाणी काय होतं मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे. तो ऑलरेडी मी सिटी इंजिनियरला सांगितलेलं आहे, सकाळी बोललो की तुम्ही चौकशी करा की नेमके हा विषय कसा समोर आला.
24 लाखचं नवीन सामान मला पण माहिती पाहिजे की 24 लाखच्या काय तुम्ही देत आहेत मला, तिथे असं काही नाही. बरोबर. एक प्रश्न फक्त मी म्हणजे विषय कसा समोर आला हा तर चौकशी तुम्ही करालच, पण त्यासोबत त्या घरामध्ये पूर्वी काय वस्तू होत्या, आता कुठल्या वस्तू नाहीये, त्या वस्तूची कुठेतरी अकाउंटेबिलिटी तशी राहिली नाही ते नक्कीच फिक्स नाही ते नक्कीच फिक्स करू अकाउंटेबिलिटी. कारण शेवटी जेव्हा आज मी नवीन आयुक्त म्हणून गेलो, माझ्या घरी जे काही नवीन सामान येणार ते माझ्याच नाही ना, ते काय PMCच्या प्रॉपर्टी आहे. म्हणून त्या ठिकाणी माझ्याकडे जे काही नवीन गोष्टी येतील त्याच्या रेकॉर्डमध्ये ते जाणे आवश्यक आहे. आणि पूर्वीचं काय होतं ते पण रेकॉर्डमध्ये नक्कीच असणार आहे, ते आम्ही चेक करून आणि सांगू. पण हे चोरीला गेला असं तसं हे थोडंसं असं नाही. पण तिथे मोठं झुंबर होतं जे खूप जुनं होतं, खूप जुने अँटिक पीस असलेले पितळ्याचे दिवे होते ते गायब आहेत, विंडोचा AC गायब आहे, टॉवरचा AC गायब आहे. बरेचदा अधिकारी आपले काही स्वतःचे खाजगी सामान पण घेऊन येतात ना, तो अजून त्याच्यामध्ये आम्ही डिवाइड काही केलेला नाही. आणि या बाबतीचा राग जर त्या माणसाला असेल तर ते मला सांगायला पाहिजे होतं, मी त्यांना बरोबर उत्तर दिलं असतं. चौकशी अधिकारी करणार पोलिसांकडून आणि तो आता म्हणजे आम्हाला एक पूर्ण माहिती आम्ही घेऊ, त्याच्यानंतर निर्णय घेऊ आपण. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.